4 धाबाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. सध्याच्या स्थितीला बॅटिंग करत असताना चिंचवाडी क्रिकेट संघाच्या पहा यावेळेस कुठेतरी थोडीशी स्ट्रॅटर्जी ही बदलली गेलेली आहे. बॅटिंग करणाऱ्या चिंचवाडी क्रिकेट संघानं मगाशी सलामीच्या भूमिकेत भरत दाखल झालेला होता. यावेळेस 3ऱ्या क्रमांकावरती तो दाखल झालेला आहे. यावेळेस हो थोडीशी चुकी झालेली आहे आणि त्याच्यानंतर या चुकीचा मोबदला 4 धाब्यांमध्ये रूपांतर होत असताना पाहायला मिळालेला आहे. संघाची धावसंख्या आता या चौकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल. 13 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. पहा रिप्लायमध्ये पाहायला मिळेल टप्पा पडला होता, थोडीशी जागा बनवली होती, फलंदाजाने उजव्या स्टेवरती आला, त्याच्यानंतर वाकलानं थेट डिफाईन लेग सीमारेषा क्लिअर केलेला आहे. 4 धावा या धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये पहा 13 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर महेश आलेला आहे. 13 धावा हो सॉरी 13 धावा धावफलकावरती असताना इथे आलेला हा 9 + 6 7 धावा. धावा आल्यात 7. महेशने केलाय टीमचा घात. संघाची धावसंख्या बनलेली आहे धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती आहेत. भास्कर जो स्ट्राईक एंड मध्ये खेळताना पाहायला मिळेल. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप सिलेक्शन आहे. यावेळेस देखील जबरदस्त फटका. तो काय गडी काय साधा आहे गाडी बांधायचा गोल गरगरीत गुटगुटीत काय सांगायचं आहे. मला सांगायचं जरी चालताना गडी असा देव जाडा जुडा पण काय साधा आहे. हम काले हुए तो क्या हुआ, हम दिल वाले है, ठोकेंगे लेकिन झुकेंगे नहीं. यस जयराम पाटील 500 मगाशीच घेतलेले आहेत. बोजा बारदान काट शाटके पहा हातपाय काड्या कुडा शटाक 25 किलो या असा काही वाटत. बॉलरला 2 उपटी चढल्या ना, 3ऱ्या बॉलरला काय तर फिरलाच पाहिजे. जबरदस्त 2 फटके आले. त्याच्यानंतर हा चेंडू थोडासा खराब येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 27 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात टीम चिंचवाडी. ए क्या हुआ कैसे हुआ लफडा हुआ. पंच वाईट एवढा भूक लागले पंच म्हणतो किती. यस 1 2 वेळा बोलतो एवढा भात लागेल मला. अर्थात आता येणारा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेला फटका हवेत मोहन बॉल खाली येतो. झैल कॅरी होणार का. सुरेख झैल आलेली आहे विकेट. फुलंदाज बाद. अंबर पैशाची कमाल होती. मग 900 रुपये लागले तर पहिला त्याला लागलेला, आता कोणा पैसे नाही लागले तो खोपड्याला टिकलाय. जयराम फादीर हिरू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळालं 28 वरती विकेट क्रमांक 2 गमवावी लागलेली आहे. बॅटिंग करत असताना चिंचवाडी क्रिकेट संघाला महेश आतापर्यंत 15 धावा ज्यानं खर्च केलेल्या आहेत. महेशनं 1 विकेट आपल्या नावावरती आहे. अजूनही विचार केला तर 4 चेंडूचा खेळ हा बाकी आहे. गोलंदाज तयार होईल. महेश यावेळेस सोहो समोरच्या दिशेला ठेवला होता. मोठा फटका खेळायचा होता. हिरूला मात्र यावेळेस चेंडू समजला नाही. त्याची लेंथ समजलेली नाही, त्याची गती समजलेली नाही. आलेला हा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 12वा पर्व दिमागदार सोहळा. या दिमागदार सोहळ्यामध्ये फायनलचा दिवस आज सोनेरी दिवस तो आहे की या स्पर्धेचा या 12व्या पर्वाचा चॅम्पियन कोण बनणार. जागा बनवली अगदी उजव्या एसटीवरती आला. त्याच्यानंतर तोडसा वाकला. नरेश बॉल पर्यंत पोहोचला. शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्कोर लेग डीप मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. 4 धाब्यांसाठी आलाय हा जबरदस्त चौकार. मिस्टर जग्गू सध्याची परिस्थिती पाहिली जग्या डायरेक्ट झोपून जेतो. सुब्या काय नाही आयडिया सोडायला लागत होता येळचाचे. वायफाय वाल्यानं मस्त काम केला. त्या येळचा जाताना डायरेक्ट वासवर्ड चेंज केला. तर 15 मिनिटात हँग झालं गडी, पण क्यू आली देऊन टिकला. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र आहे. नरेश डीप मध्ये आहे. बॉल पर्यंत पोहोचला. एक सिंगल वेगानं हिरू डेंजर एंडला. बस बघा
काय नाही म्हणून काय झालं, अख्खा गाव मामाचा पण काय नाही कामाचा, भाषा बिना लग्नाचा फुर 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 फुर. द्या म्हशी जेवून. ओ जी ओ, थांबा थांबा, थांबला काम जमला. यस 4. बरं बाई 4 म्हणजे काय, सकाराम तुकाराम कांताराम शांताराम कशा पण पळा. इथे 36 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू बाकी असेल. गोलंदाज तयार आहे महेश. यावेळेस देखील मोठा फटका क्षेत्ररक्षक आहे यावेळेस. बुधा फुकाटच्या 4 घेतल्या, चला फेडा आता. यस 900 रुपयावाला गडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. मोकारला आज होता का यो गडी. जय गडी बारीक दिसत पण ओके आहे. जयराम पादीर मैदानाच्या आतमध्ये दाखल. जबरदस्त झेल कॅरी केला आणि तिथे मात्र फलंदाज बाद झाला. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर 18.00 ची धावगती ही धावफलकावरती मेंटेन झालेली आहे. अजूनही एका षटकाचा खेळ हा बाकी आहे. तिथे टॉस जिंकला. तब्बल या ओव्हरमध्ये महेशनं 23 धावा खर्च केलेले आहेत. महागडं षटक श्री गणेश वडगाव संघासाठी म्हणायला काय हरकत नाही. 23 धावा म्हणजे भरपूर धावा. आणि गोलंदाज आला यावेळेस काळूराम. स्ट्राइक एंड वरती आहे. बरं हातात धवळं धवळं सुसमोजे. अजून भेंडी लागवड बाकी आहे. बाकी बघू. यस यो बदला माल. पहा आता काय होणार, झेल कॅरी होणार का. यस नो हॉलिंग नो डुलिंग. बॅटमन जागीत पंपाऊंग करिंग. फलंदाज बाद. ना इलाज झाला. काय सांगायचं आहे. फलंदाज तिथे सस्पेंड झालेला आहे, बाद झालेला आहे. किरू आऊट झाला तो. हिरून यो किरू वेगळाच नाव आहे गड्याचा. किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल. जयराम मैदानात दाखल झालाय परंतु नॉन स्ट्राइक एंडवरती आहे. छत्तीस धावा आहेत. यावेळेस देखील मोठा फटका. बॉल हवेत. देखताय जिलेबी और मांगताय भजिया. 5 ला 1 10 ला 3. चकबार चकबार चकबार. आईस्क्रीम 10 रुपये में. इधर जाओ. हा ती बघ भयानं पण वाजली. टन वाजलं. भाई आज सोमवार आहे रे. जबरदस्त खऱ्या अर्थाने इथे कामगिरी सुरू आहे. 37 धावा आहेत धावफलकावरती. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल इथे बनलेली आहे. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागलेलं आहे. एका धाब्याने संघाची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार आहे. यावेळेस देखील समोरच्या दिशेला फटका. काय सांगायचं आहे. रट्टा कुतायला पण काय सांगायचं आहे, ताकद कमी पडली. शेम कार्यक्रम झाला. सासूचं माहेर झोड्यात आणि सासरा गुतून मेला वाड्यात. तिथे जरूर फलंदाज बाद. 38 धाबा. नाडी अट्टिक बाबा. बॅटीचा दांडा बिंडा गुतला तर वांदा व्हायचा. काय सांगायचं आहे. ती पहिली काळजी जी आजी. बाकी बघू बॉल लागल बॅटील ते लागल. थांब ना जरा. उठणी लागली आताशी. यस 55 ओव्हर टाइम देखील आहे. मॅच लवकर फायनल कव्हर झाली तर शेजारीच एक नदी आहे. 3 बॅटऱ्या चार्जिंगला लावलेल्या आहेत. 800 वसूल करायचं होय तर आयोजकावर तुम्ही याला बांधून ठेवा. पोकारा दोघाला बॅटऱ्या देऊन जाऊन दे राहायचे. चला 2 चेंडू बाकी आहेत या डावातील. 38 धावा तर बनलेले आहेत. महेश यावेळेस स्ट्राइक एंड मध्ये खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज काळूराम. यावेळेस देखील मोठा फटका. बस एकच नंबर. असा कार्यक्रम उघड्या संघ नागडा गेल्याने रातभर हिवाणा मेला. काय करील माणूस. ते बाचा अंगल आला तो टगटगा डगत राहिला.
39 धावा. यावेळी देखील फटका खेळून काढलेला आहे. धावबाची संधी, बाज एकच नंबर. असा काय सांगायचं आहे, असा नाही बरं आहे तुमचा. हा 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 आता इंजिनिअरिंग प्लॅन करू नका, सस्पेंड झालं सगळं इंजिनियर. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये धावा म्हणल्यात 41. विजयासाठी 42 धाव्यांची गरज असेल टीम श्री गणेश वडगाव. पटापट जागड्या हो, आतड्याला गाठी पडल्या, भूक लागली. ते मुद्दम काही कांड करतील अरे. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये महेश आणि मोहनी सलामीची जोडी. सर नावाचं पहा, सकाराम तुकाराम मैदानाच्या आतमध्ये दाखल. महेश मोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 42 धावा ज्या बनवायच्या आहेत या मैदानावरती. 18 चेंडूमध्ये बनतील का, बनवू शकतील. त्यांनी बनवल्या, तुम्हाला का बनणार नाहीये त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे भास्कर कामकर खासकर. चला पंच, या अंपरला काय तुम्ही गुपचूक काय दिला, काय तकड हालत नाही. पहिलाच बॉल, बराच काळ चेंडू हवे, शतरक्षे बॉल खाली आलाय. ओहो, आणि इथे आलेला हा चेंडू तो म्हणजेच विकेट देऊन जाईल फलंदाज बाद. बिंदास माहिती तो बी येतो का काय, थोड्या तुम्हाला उल्ली नाही राग येत. हा जाऊन षटकार चौकार, षटकार चौकार. चला मोहन बाद झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये चेतन दाखल होत असताना पाहायला मिळेल. चांगला खेळ पहा, पूर्ण पावसाळभर प्रॅक्टिस चिंचवाडी संघानं खऱ्या अर्थाने नेटमध्ये केलेली आहे आणि कदाचित तो सराव आता त्यांना कामाचा आलेला आहे असं वाटतं. 8,500ची जयरामनं खऱ्या अर्थाने ती नेट विकत आणली मुंबईवरनं, तिचा फळ पाहायला मिळतं. महेश वाघ देखील कधी कधी वेळ मिळाला तर तिथे जात असतो. गोलंदाज तयार. यावेळेस समोरच्या दिशेला फटका आणि जरूर चांगले क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे सध्याच्या स्थितीला. 42 धावाच्या धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा होता, बॅटवरती हवा तसा प्रॉपर आलेला नाहीये. एक सिंगल बनलेले आहे. दुसरीचा प्रयत्न इथे पंच बॅट बाय. ऍक्शन मात्र मला अंपरची पडत आहे, चालू मला एक नंबर पडत आहे. झुकेगा नाही साला, 800 लेगा. मैदानाच्या आतमध्ये फायनल झाला, तुम्ही काढा कडू नका दोघ जण म्हणजे मला बस. गोलंदाज तयार. स्ट्राईक एन होती चेतन.
वडाय वाट जा इकडे कंजा तरी तिकडे तो बॉल उगला का करी तो आबो का आजार आहे. इथे जरूर 2 धावा धाव फलकावरती आहेत. सध्याच्या स्थितीला डॉट चेंडू झालेले आहेत. षटकातील पुढील चेंडू यावेळी देखील फटका हवे. शतरक्षे बॉल खाली चुका नाहीये तिथे फलंदाज बाद विकेट. कालुराम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल 5 चेंडू झाले. अशी गोलंदाजी मध्ये पहा भोकरापेक्षा चिकूट बॉलर चिकट्या बॉलर कमालीची गोलंदाजी. 2 रन दिला त्यात 2 विकेट. हा काय बोलायचं आहे तू त्याला अजून अक्कल दे म्हणजे कोण सुदीव बॉलिंग टाकली एकूण नो टाकून दे. काय बोलायचं आहे नाही मला बॉलर पटलाय त्या तब्येतही फटली. अख्खे टीम मध्ये जाडा कोण व्हायचा तोच दोकान नाही तकट. काळूराम यावेळेस स्ट्राईक एंड वरती आहे. थांब रे बाबा त्याला चेक करू दे. यास मुक्का जाय एकमेकाच 2 जण बॅट बदली केली काय मला का आलं हंगल तिथे जरूर शेवटचा बॉल गोलंदाज तयार. आणि अशा पद्धतीनं आपण पाहू शकाल षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. धावा धाव फलकावरती आहेत 42 बनवायचे आहेत आणि फक्त आहेत 2. अजून 12 बॉल मध्ये 40 धाब्यांची गरज. 12 बॉल 40 धाबा. 12 चेंडू मध्ये 40 बनवायचे आहेत. चांगली कामगिरी करावी लागणार आहे. चला पंच स्पीडअप घ्या. बंधू ठाकरे जे सध्या आपण पाहतोय आज त्यांचा ड्रेस वेगळा होता परंतु लॉन्ड्री मध्ये असल्यामुळे ते शॉर्टकट पॅन्ट वरती आलेले आहेत. कुठं चला यावेळेस बस म्हणजे काय समजायचं मार्ग नाही. असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती काय ज्याचे पोटात पाप त्याला पोरा होतील आपाप. काय करणार अजून यांच्या मनात संशयच आहे काय आहे काय नाही. नो बॉल घाण्या बॉल नासका बॉल कुचका बॉल दलिंदर बॉल पनवत्या बॉल वाटला बॉल दलफद्र्या बॉल. पंच रन किती आलंय फ्रीटचा बॉल छातीनं मारलाय परंतु पहा यस चला मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला ही कामगिरी कमालीची होते. 4 धावा धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडू 37 ची आवश्यकता बाकी आहे. अंपर ए महेश सर बॉलरला चेक करा का लिकेज आहे कुठेतरी हवा निघते. बॉल टिकताना आवाज येतो बघ बघ सोल्युशन घेऊन ठेव. पंक्चर व्हायचं स्लिप पंक्चर करून देऊ नको. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओहो फटका जबरदस्त चेंडू सीमारेषा पार आलाय. हा खणखणी षटकार जबरदस्त षटकार आला. आवाज बंद झाला पण षटकार आला. चला वेळ वाचवा पाऊस पा. यावेळेस इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उंच भरपूर आहे लांबी कमी फलंदाज बाद विकेट. एकनाथ मैदानाच्या आतमध्ये सगळ्यात मटागडी ह्योच आहे. बाकी सगळं सोटे गोटे पांडे धोंडे आहेत. चिल्लर कंपनी आहे आणि त्याचे खालोखाल मग आलं नर्या दिने असं आलं पण सगळी चिल्लर कंपनी आहे. पण जरूर पहा सगळी यंगस्टर पोरं आहेत या टीम मध्ये. एकनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. 8 चेंडूचा खेळ जो बाकी आहे 31 धाव्यांची गरज. 8 चेंडू 31 धावा. महेश ज्याच्या षटकामध्ये
23 धाबा तब्बल खर्च झाल्या होत्या यावेळेस. काय रे याचा बोतळा पाटलाय, पार गळ्यात आला तरी गुणकन सुलकून पुळकन गळवतो बॉल. नाही लाज. पहा थोडस फोंबल झालेलं आहे. 12 धावा. जसा ऊन वाढतोय तसे पंच लाल होत आहेत. आज काहीतरी हे थोडासा वेगळा खाल्लेला आहे सकाळी मला वाटतं. पहा फुलंदाजी ते तयार. यावेळेस फटका चांगला आहे, उंच आहे, लांबही आहे. बॉल आता थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषा क्लिअर करत असताना मिळतील धाबा या बॉलवरती 6. हा षटकार. अठरा धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक आहे. अर्थात शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये आवश्यकता आहे विजयासाठी 24 धावा. 6 चेंडू 24 धावा. काही होऊ शकतं. 24 धावा म्हणजे 4 षटकार. महेश वाघ सर, सोनू भला सर, चांगली पंचांची भूमिका. गोलंदाज तयार आहे. इथे टाकलेला हा चेंडू थोडासा फसवा चेंडू होता. फलंदाजाला चेंडू समजलेला नाही. आलेला हा डॉट बॉल. 5 बॉल 24 धावा च्या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. बाबा होतो मालेडा करून केवढा पाणी काळा कुक झालाय. आता दिसला गडे हो. चला यावेळेस हो एकनाथच्या बॅटमध्ये आलाय हा दूर सुरखणखणीत षटकार. मैदानाच्या आतमध्ये आता 18 धावेंची गरज आहे. 4 बॉल 18 धावा. हो तो गडी कसा करत टाळ्या कुठून. पहा 4 बॉल 18 ची आवश्यकता. आणि यावेळेस हो पंचांकडे हात मागत होते परंतु नाही. पहा एकनाथ तुम्हाला जर आजार पंचांच्या मला माहित होता त्याला आजार सापडच ना. तो 100% सोनोग्राफी येईल. त्याला सोनोग्राफी चेक करू परंतु त्याच्यासाठी आम्ही फक्त साधे डॉक्टर आहेत. गोळ्या औषधाचा उपचार करून आजार बरा होते की बघू. सुटीत बॉल आहे. सुटीत बॉल. डॉट बॉल. डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलर मुस लागता मुस. 18 धावेची गरज. 18 म्हणजे काय पाकोल सारखा खेळ आहे. काही बदलतो बाबा. बस मग सांगा ना काही बदलत. यास कन्यादान कार्यक्रम सुरू. पोरा सोरा उभा वारा. मोठे घरचा पकडू वासा. पॅन्ट जराशी आखूड आहे. 6वीची पॅन्ट घालून आलाय गडी. लांडी झाली जरा उद्या टाईट करून ये. मैदान तसाच आमचा सोनू बोलाय लांड्या पॅन्ट बरोबर अल्ट्रा करू दो. ओके काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या कशी काय 7:30 आली. काय सांगायचं. रन विचारलं नसतं ते दोन्ही बॉल तो डॉट झाला असते. फुकाट विचारला हवा भरली. वाढला कार्यक्रम. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे टाकलेला काय करीतो वरती. आता काय तो उकतो तर काय करीतो. ब्याटीलाच ठोकना. पहा बॉलर तुला जर त्याची एंट्री वसूल करायची होती गप फुलटॉस दे. 100 जाऊन दे. 71 रुपयाचा बॉल जाऊन दे. चला शेवटचा बॉल औपचारिकता शिल्लक आहे. अखो इथंच फटे आयकन गडी आउट. फलंदाज तिथे होईल तो म्हणजे बाद. डाव संपलेला आहे. चला अभिनंदन टीम चिंचवाडी. टपन हार्डलेक टीम श्री गणेश वडगाव. चांगला खेळ पाहायला मिळाला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याचं काम तेही खास कर त्याचं नाव भास्कर ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.